साऊंड या घटकामध्ये आज आपण शेवटचा पॉईंट पाहणार आहोत आणि शेवटच्या पॉईंटचं आपलं नाव आहे नॉईज पोल्युशन. नॉईज पोल्युशन म्हणजे ध्वनी प्रदूषण, यालाच काय म्हणतात, ध्वनी प्रदूषण असं म्हणतात. तर अगदी चौथीपासून आपण अभ्यास करत आलेलो आहोत. तर याच्यामध्ये प्रदूषणाचे खूप सारे प्रकार आहेत, जसं की हवा प्रदूषण आहे, वायू प्रदूषण आहे, जलप्रदूषण आहे. तशाच प्रकारचं प्रदूषण म्हणजे ध्वनी प्रदूषण. तर या नॉईज पोल्युशन या पॉईंटमध्ये आपण पेज क्रमांक 94 वरती बघा, एक चित्र दिलेलं आहे तुम्हाला. अशा प्रकारचं एक चित्र दिलेलं आहे आणि या चित्रामध्ये खूप सारा गोंगाट करणारा आपण हे चित्राच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. तर या ठिकाणी टी व्ही लावलेला आहे कर्कश आवाजामध्ये, बाळ रडत आहे, त्याच्यानंतर मुलं खेळत आहे, त्याच्यानंतर या ठिकाणी काय करत आहेत, कुत्रं ओरडत आहे. तर अशा प्रकारचं त्या चित्राच्या माध्यमातून आपल्या लक्षात येते की त्या ठिकाणी नॉईज पोल्युशन झालेलं आहे. आता नॉईज पोल्युशन म्हणजे काय, तर ध्वनी प्रदूषण म्हणजे नकोसा असणारा, नकोसा वाटणारा कर्कश आवाज. मोठा आवाज हा कर्कश असतो आणि तो आपल्या त्या आवाजामुळे काय होतो, गोंगाट निर्माण होतो आणि त्यामुळे मग आपल्याला मानसिक थकवा येतो, चिडचिड होते, कोणतंही काम आपल्याला करता येत नाही. मग त्याला नॉईज पोल्युशन म्हणायचं. तर बघा, अ लाऊड साऊंड इज हर्श टू द इयर, सच साऊंड प्रोड्यूस नॉईज. म्हणजे मोठा आवाज हा कर्कश वाटतो आणि अशा आवाजामुळे गोंगाट निर्माण होत असतो. बघा, मेक अ लिस्ट ऑफ द ऑल साऊंड इम्प्लाइड द पिक्चर. म्हणजे वरील चित्रातील वेगवेगळ्या आवाजांची यादी करा. तर या चित्रामध्ये आपल्याला पाहायला मिळते वेगवेगळे आवाज आहेत. हाऊ वुड द ॲटमॉस्फिअर अफेक्ट अ पर्सन हु इज नॉट फीलिंग वेल. आणि अशा वातावरणामध्ये रोग्याला कसं वाटेल असा प्रश्न विचारलाय. आणि थर्ड, वुड यू बी एबल टू स्टडी इन दिस कंडिशन. म्हणजे अशा वातावरणामध्ये आपला अभ्यास होईल का, तुमचा अभ्यास होईल का. तर कोणाचाही अगदी शांत वातावरणामध्येच आपला अभ्यास होत असतो. घरामध्ये टी व्ही, रेडिओ वगैरे असे आवाज असतील तर आपला अभ्यास होत नाही. द सिच्युएशन शो इन द टू पिक्चर ऑन पेज 94 आर ऑफन सीन अराउंड अस. सम ऑफ द साऊंड दे आर डिपेक्ट आर प्लेझंट व्हाईल अदर आर हर्ष. म्हणजे या ठिकाणी या चित्रामध्ये आपल्याला सभोवतालची परिस्थिती कशी आहे ते आपल्याला लक्षात येत आहे. तर त्यातील काही आवाज चांगले आहेत आणि काही आवाज ऐकायला त्रासदायक आहेत. व्हेरी लाऊड कंटिन्युअस नॉईज हॅज ॲडव्हर्स इफेक्ट ऑन पीपल ऑफ द दॅट लोकॅलिटी. देअर हेअरिंग मे गेट इम्पायर्ड विच कॅन इवन लीड टू डिफेन्स. It can also cause restlessness and metal exhaustions. One cannot work with the concentration. This kind of continuous noise which may have ill effect is called noise pollution. म्हणजे यातील काही जे आवाज आहेत ते आपल्याला ऐकायला त्रासदायक वाटतात, काही चांगले वाटतात. मोठ्या व सततच्या आवाजाचे त्या ठिकाणच्या लोकांवर अनेक वाईट परिणाम होत असतात. कानांची ऐकण्याची क्षमता बिघडते किंवा कमी येते, बहिरेपणा येण्याची शक्यता असते. म्हणजे जर का आपल्याला मोठा आवाज जर असेल, जर ध्वनी प्रदूषण सारखं होत असेल आणि ज्या ठिकाणी ध्वनी प्रदूषण होते अशा ठिकाणी आपण राहत असेल तर काय होतात, लोकांच्या शरीरावरती त्याचे वाईट परिणाम होतात आणि त्याच्यानंतर मानसिकता आपली बिघडून जाते. कानाची ऐकण्याची क्षमता कमी होत जाते आणि शक्यतो बहिरेपणा येण्याची देखील दाट शक्यता असते. मानसिक थकवा जाणवतो, चिडचिड होते. त्याच्यानंतर मनाला शांत वाटत नाही, कोणतंही काम करू वाटत नाही, नीट लक्ष देऊन काम करू वाटत नाही. तर अशा गोष्टींच्या वेळेस नॉईज पोल्युशन झालं असं म्हणतात. तर नॉईज पोल्युशन म्हणजे काय, की सभोवतालच्या सततच्या गोंगाटामुळे निर्माण होणाऱ्या परिणामाला नॉईज पोल्युशन असं म्हणतात. तर नॉईज पोल्युशन अक्युअर व्हेन वी हिअर वन ऑर मेनी साऊंड हार्मफुल टू द इयर. म्हणजे ध्वनी प्रदूषण म्हणजे ऐकण्यास त्रासदायक असणारा ध्वनी. मेजर ऑफ प्रिव्हेंटिंग नॉईज पोल्युशन, ॲज फार ॲज पॉसिबल वी शूड अवॉइड बॉइलिंग द हॉर्न. म्हणजे गाड्यांचे हॉर्न शक्यतो वाजवू नयेत. आपण जर ध्वनी प्रदूषणावर उपाय करण्याचं जर सर्वांनी ठरवलं तर आपण काही गोष्टी अंमलात आणल्या तर अशा प्रकारचं ध्वनी प्रदूषण होणार नाही. गाड्यांचे हॉर्न शक्यतो गरज असेल तरच वाजवावेत. द व्हॅल्यूम ऑफ द टी व्ही ऑर रेडिओ इन दिस हाऊस शूड बी रिस्ट्रॅक्ट टू दोज वॉचिंग द प्रोग्राम्स. आणि घरातील टी व्ही रेडिओचा आवाज आपल्यापुरताच मर्यादित ठेवला पाहिजे. कधी कधी आपण पाहतो की
विनाकारण घरामध्ये टी व्ही लावला जातो, रेडिओ लावला जातो मोठ्या आवाजाने, तरच घरामध्ये जेवढ्या व्यक्ती आहेत तेवढ्या पुरताच मर्यादित आवाज ठेवला पाहिजे. व्हेकल शुड बी मेंटेन प्रॉपरली टू रिड्यूस द अननेसेसरी साऊंड दे प्रोड्यूस. वाहनांचे अनावश्यक आवाज कमी करण्यासाठी त्यांची नियमित देखभाल केली पाहिजे, त्यांचं सर्व्हिसिंग केलं पाहिजे, म्हणजे अनावश्यक आवाज जो आहे तो येत नाही. फॅक्टरीज, एअरपोर्ट, रेल्वे स्टेशन अँड बस स्टँड शुड बी लोकेटेड ॲट द प्रॉपर डिस्टन्स अवे फ्रॉम रेसिडेंट्स एरिया. म्हणजे कारखाने आहेत, विमानतळ आहेत, तर रेल्वे, बस स्थानके हे मानवी वस्तीपासून काय केलं पाहिजे, लांब किंवा योग्य अंतरावर दूर असावे. पण आता आजकाल काय झालेलं आहे की जागा अशा ह्या खूप मर्यादित झालेल्या आहेत. शहरामध्ये आपण पाहतो सर्रास तरुण पिढीचा शहराकडे राहण्याचा कल आहे आणि त्यामुळे फॅक्टरीच्या, कारखाने जे वगैरे असतील तर त्याच्या आसपास मानवी वस्ती करून राहू लागलेली आहे आणि त्यामुळे अशा प्रकारचे घातक ध्वनी प्रदूषणाला आपल्याला सामोरं जावं लागतं. तर ध्वनी प्रदूषण जर टाळायचे असेल तर ह्या 4 गोष्टी आपण अंमलात आणल्या तर ध्वनी प्रदूषण होणार नाही. बिलीव्ह इट ऑर नॉट, म्हणजे ऐकावे ते नवलच. बर्ड लाईक द रॉबिन अँड द वुडकॉक कॅन रिकॉग्नाइज द साऊंड ऑफ अर्थवॉर्म इन द सॉईल. म्हणजे वुडकॉक आणि रॉबिन हे जे पक्षी आहेत तर ते गांडुळाचं त्यांचं खाद्य आहे, तर गांडुळाचा आवाज, माथेखाली असणाऱ्या गांडुळाचा ते आवाज ओळखतात आणि आपलं भक्ष्य मिळवतात. दिस इज बिकॉज दिअर हिअरिंग ऑर्गन आर व्हेरी सेन्सिटिव्ह, कारण त्यांचं श्रवण इंद्रिय जे आहे ते खूप सेन्सिटिव्ह असतात. सम स्पेस ऑर ग्रासशॉपर प्रोड्यूस अ साऊंड बाय रुबिंग दिअर लेग्स टुगेदर व्हाईल फ्लाइंग इन द एरिया. त्याच्यानंतर टोळांच्या काही जाती हवेतून उडताना आपण त्यांचे पाय एकमेकावर घासताना आवाज येतो. त्याच्यानंतर द फ्लॉपिंग ऑफ द विंग्स टू बी ऑर मॉस्किटो प्रोड्यूस अ हुमिंग साऊंड. हॅव यू हर्ड सच साऊंड. त्याच्यानंतर मधमाशी, डासांचे पंख एकमेकावर फडफडल्याने देखील आवाजांची निर्मिती होत असते. आपण काही वेळेस घरामध्ये बसल्यानंतर आपल्याला डास काहीतरी आपल्या आजूबाजूला गुणगुणत आहे आपल्याला लक्षात येतं, तर त्यांची जी पंख आहेत ते एकमेकावर घासतात आणि त्यामुळे त्यातनं त्यांची आवाज निर्मिती होते. त्याच्यानंतर आपण घरामध्ये माशा पाहिल्या तर माशा देखील ह्या ज्या पंख आहेत ते पंख एकमेकावर घासतात आणि त्यामुळं आजूबाजूला माशा आहेत याची आपल्याला जाणीव होते. तर अशा प्रकारे आवाजांची निर्मिती होत असते. तर या ठिकाणी हा जो घटक आहे तो संपलेला आहे. याचा जो स्वाध्याय आहे तो सर्वांनी पहिल्यांदा धडा वाचून काढायचा आहे आणि स्वाध्याय हा वहीमध्ये अगदी व्यवस्थित सोडवायचा आहे. तर या ठिकाणी आपण थांबूया.